हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतल ही तुटेनाचा 26 नोव्हेंबरचा एक एपिसोड रिव्ह्यू. स्वानंदी आणि समर एका रूममध्ये आता शिफ्ट झालेले असतात. तेव्हा स्वानंदी समरला सांगत असते की बाहेर जायची काही गरज नाही. हे बघा, बाहेर जरी आपलं नातं समाजासाठी आपलं नातं हे नवरा बायकोचं आहे. आज जरी आपलं नातं नवरा बायकोचं नसेल, पण बाहेरच्या लोकांना आपल्याला ते दाखवावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही असं बाहेर जाऊन झोपून आजीना आणि घरातल्यांना दाखवू नका की आपल्यामध्ये ठीक चाललेलं नाही आहे म्हणून. तेव्हा समर बोलतो की ठीक आहे, पटलं मला तुमचं. माझ्या अधिरासाठी मी हे सगळं करायला तयार आहे. नाही तर तुम्हाला माहितीच आहे, हे लग्न म्हणजे माझ्यासाठी एक व्यवहार आहे. तेव्हा स्वानंदी बोलते हो. आणि मला असं वाटतं, तेव्हा समर बोलतो आणि मला असं वाटतं की माझी अधिरा सुखाची राहण्यासाठी मला असं वाटतं की हा व्यवहार आपल्यात कायमचा असावा. तेव्हा स्वानंदी बोलते हो. तेव्हा हे सगळं अर्पिता ऐकत असते. अर्पिताला खूप खुशी होत असते की त्यांच्यामध्ये नवरा बायकोचं नातं नाही आहे म्हणून. ती पळत पळत तिच्या आईला सांगायला जाते. इकडे स्वानंदी सोप्याजवळ जाते. तेव्हा समर बोलतो की तुम्ही इथे काय करताय? तेव्हा स्वानंदी बोलते की मी इथे झोपते. तेव्हा स्वानंदी समरच्या हातातलं ब्लँकेट घेते. तेव्हा समर बोलतो अहो काय करताय तुम्ही? तेव्हा स्वानंदी बोलते की बेड तुमचा आहे तर चादर माझी. तेव्हा स्वानंदी झोपून घेते. तेव्हा समर बोलतो ही बाई ना, आणि समर आपल्या बेडवर जाऊन बसतो. इकडे अर्पिता मल्लिकाला सांगायला जाते. तेव्हा मल्लिका बोलते प्लीज मला खूप झोप आली, तुझं आणि अंशूचं भांडण झालं असेल ना तर ते मला सांगू नको प्लीज. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा ऐक तर. मम्मा मी स्वानंदी आणि समरदादाच्या रूमच्या बाहेर होती. तेव्हा मल्लिका बोलते अर्पिता. तेव्हा अर्पिता बोलते की सॉरी मम्मा, पण ऐक ना, मला त्यांचं बोलणं ऐकायचं होतं. ऐक तर समरदादा काय म्हणाला. समरदादाने स्वानंदीला बायको म्हणून नाकारले. तो बोलला की त्याने हे लग्न फक्त एक डील म्हणून केलं आहे, त्यामुळे तो स्वानंदीला कधीच बायको मानणार नाही. म्हणजे आता मम्मा आपल्याला स्वानंदीला बाहेर काढणं खूप सोपं झालं. तेव्हा मल्लिका बोलते की अर्पिता तुला मी याआधीही सांगितलं होतं, स्वानंदी आपलं टार्गेट नाहीच आहे, आपलं टार्गेट आहे अधिरा. अधिरा. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा आपण अधिरा तर खूप रोहनच्या प्रेमात आहे, तिचं कसं होणार आहे? तेव्हा मल्लिका बोलते की गरिबीचे चटके बसले ना तेव्हा अधिराला कळेलच, आणि अधिरा स्वतःहून माघार घेणार आहे. आणि एकदा का अधिराचं लग्न मोडलं की इकडे समर आणि स्वानंदीचं लग्न मोडलं, त्याच्यामुळे आपल्याला काही करायची गरजच नाही अगं. आणि माझी अधिरा एकदम आयुष्य आरामात जगलेली आहे. पैसा कसा खर्च करायचा आणि का खर्च करायचा हे तिने कधी बघितलंच नाही आहे. तिने फक्त पैसे उधळलेले आहेत आणि तिथे त्या गरिबीत ती राहूच शकत नाही. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला करायची काही गरजच पडणार नाही. इकडे स्वानंदी आजीकडे येते आणि आजीला बोलते की आजी येऊ मी, मला जरा बोलायचं आहे. तेव्हा आजी तिच्याशी तुटक वागत असतात. हां बोल म्हणतात त्या. तेव्हा स्वानंदी बोलते की आजी मी हॅपीनेस ट्रॅव्हलमध्ये जॉब करत होती, तुम्ही आल्या होतात बघा, तिथे मी एक इंटरव्ह्यू दिला होता, तर त्यांचा मला कॉल आला आहे, तर मला तुम्हाला हे विचारायचं होतं की मी जाऊ. तेव्हा आजी बोलते की बघ तुझं तू ठरव, पण मला असं वाटतं त्याची काही गरज नाही. तेव्हा स्वानंदी आजीने सांगत असते की आजी गरज नाही असं कसं, गरज आहे आजी. मला तरी असं वाटतं की प्रत्येक मुलीने स्वावलंबी झालं पाहिजे आणि कोणावर डिपेंड राहायला नको आहे. आणि मी आधीपासून तशीच जगत आले, मला आत्ताही तसंच वाटतं आहे. तेव्हा आजी बोलते की ठीक आहे, समोर तुझा नवरा आहे त्याला विचार. तेव्हा स्वानंदी बोलते की ठीक आहे. स्वानंदी पुन्हा बोलते की आजी जायच्या आधी. तेव्हा आजी बोलते की मी एक चांगलं पुस्तक वाचते, मन जरा अशांत असलं की मी असं काहीतरी वाचत असते. आजी टाळाटाळ करत असतात. तेव्हा स्वानंदीला रडायला येतं. स्वानंदी मनात बोलते की आजी तुम्ही असं का करताय, तुम्हीच या घरात माझा एक आधार आहात आणि तुम्ही अशा वागल्या तर मी काय करू, मला माहिती आहे, पण मी चुकलेली नाही आहे आजी, आणि हे तुम्हाला मी प्रूव्ह करून दाखवेन. इकडे अधिराची सासू तिला कामाबद्दल सांगत असते. तेव्हा अधिरा तिला उत्तर देत असते की मला हे जमणार नाही आई, मी माझ्या पद्धतीने करते, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. त्या दोघींचे डिस्कशन चालू असतं. तेवढ्यात अधिराला अर्पिताचा फोन येतो. तेव्हा अर्पिता बोलते हॅलो अधिरा. तेव्हा अधिरा बोलते की बोल तुझं माझ्याकडे काय काम आहे. तेव्हा अर्पिता बोलते की मला तुला सॉरी म्हणायचं होतं. तेव्हा अर्पिता सांगत असते की मी लग्नात तुझ्याशी खूप वियर्ड वागली आणि आता तू गोंधळाला आली होतीस ना, तेव्हा मला जाणवलं की तू खूप खुश आहेस ना तू खुश. तेव्हा अधिरा बोलते की हो ऑफकोर्स मी खुश आहे, तुझं बोल तुझं काय चाललं आहे ते. तेव्हा अर्पिता तिच्या मनातून काढून घेत असते की अधिरा सांग ना काही झालं आहे का नाही, म्हणजे तू असं चिडून माझ्याशी पहिल्यांदा फोन उचलल्यावर बोललीस ना म्हणून विचारते. तेव्हा अधिरा पण पिघळते आणि ती अर्पिताला सगळं सांगायला लागते. काही नाही गं आई ना जरा वियर्ड वागतायत माझ्याशी. तेव्हा अर्पिता बोलते वियर्ड वागतायत म्हणजे काय.
तेव्हा आदिरा बोलते की आईंना असं वाटतं की मी त्यांच्या पद्धतीने काम करत नाही आणि माझे केलेले कामं त्यांना आवडत नाही. आणि आत्ताही मी त्यांना बोलली ना की माझं स्किन केअर मी तुम्हाला शेअर नाही करू शकत, तर शी गॉट ऑफेंडेड. त्यांना खूप ते इन्सल्टिंग वाटलं गं. तेव्हा अर्पिता बोलते ओ गॉड, पण आदिरा तुला का घरी सगळं स्किन केअर करायचं आहे? आपण बाहेर जाऊया ना, सलॉनमध्ये जाऊया ना. तेव्हा आदिरा बोलते की नाही मला नाही वाटत. तेव्हा अर्पिता बोलते का कसं काय करते, तुला थोडं ब्रेकची गरज आहे, चल ना आपण जाऊया बाहेर. तेव्हा आदिरा बोलते की नाही मला जेव्हा वाटेल तेव्हा मी तुला सांगेल, ओके. आणि ती फोन ठेवते. तिकडे स्वानंदी देवासमोर उभी असते आणि बोलत असते की देवा काय चाललं आहे रे हे. समर राजवाड्यांचा राग मी समजू शकते, पण ही रोजची धुसफूस किती दिवस चालणार आहे? आता तुझी काय योजना आहे मला नाही माहीत बाबा, पण माझ्यापेक्षा तुझ्यावर खूप जास्ती विश्वास आहे. ती देवाला नमस्कार करत असते, तेवढ्या तिथे समर येतो आणि बोलतो एक्सक्यूज मी, मला देवाचा पाय पडायचा आणि लगेच जायचे. तेव्हा स्वानंदी बोलते हो या ना जा ना. तेव्हा समर बोलतो की तुम्ही बाजूला होणार तेव्हा मी जाणार ना. तेव्हा समर देवाला नमस्कार करून जायला लागतो, त्याचा फोन राहतो. तेव्हा स्वानंदी बघते आणि बोलते अहो शुक 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 आणि टाळी वाजवते. तेव्हा समर बोलतो काय मांजर इथे? तेव्हा स्वानंदी बोलते की मी तुम्हाला बोलवते. तेव्हा समर बोलतो की मी मांजर आहे? तेव्हा स्वानंदी बोलते तसं नाही आहे. तेव्हा समर बोलतो मग का, माझं चांगलं नाव आहे, एवढं कष्टाने कमवलं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते पण मी तुम्हाला नावाने नाही हाक मारू शकत ना. तेव्हा समर बोलतो काय फरक पडला, तुम्ही मला नावाने हाक मारू शकता, आपण कुठे नवरा बायको आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो पण नाही मारू शकत मी. तेव्हा समर बोलतो की बरं ठीक आहे, तुम्ही राजवाडे म्हणून हाक मारू शकताय मला. तेव्हा स्वानंदी बोलते की सरनेम घेऊन कसं हाक मारणार आहे. तेव्हा समर बोलतो की बघा अहो वगैरे हे मला चालणार नाही. तेव्हा बरं बोला काय काम होतं. तेव्हा स्वानंदी बोलते की आजींशी बोलली मी, मला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे. तेव्हा समर बोलतो ठीक आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की ठीक आहे कशासाठी, इंटरव्ह्यूसाठी की सरनेमने हाक मारण्यासाठी. तेव्हा समर बोलतो दोघींसाठी ओके. तेव्हा समर बोलतो तुम्ही मला राजवाडे म्हणून हाक मारा, मी तुम्हाला सरपोतदार मॅडम म्हणून हाक मारेल. तेव्हा स्वानंदी बोलते नाही चांगलं नाव आहे माझं स्वानंदी, मला आडनावाने वगैरे हाक मारू नका. तेव्हा समर बोलतो का ऑफिसमध्ये तुम्ही सगळे तसंच म्हणत असणार ना तुम्हाला. तेव्हा स्वानंदी बोलते हे ऑफिस आहे का? तेव्हा समर बोलतो की नाही, पण आपले काही घराबाहेरचे संबंधही पण नाही आहेत, त्यामुळे माझं बोलणं झालं आहे, मी जातो. तेव्हा समर निघून जातो. तेव्हा समर पुन्हा फोन विसरतो. तेव्हा स्वानंदी बोलते ओ राजवाडे, मिस्टर राजवाडे, आणि फोन घेऊन जाते. इकडे मल्लिका अर्पिताशी बोलत असते पाहिलंच. तेव्हा मल्लिका अर्पिताला सांगत असते की मला नाही वाटत माझी आदिरा तिच्या घरात जास्त दिवस टिकेल. आपण काहीच नाही करायचं, आपण फक्त त्यांच्या संसारात थोड्या ठिणग्या टाकत राहायच्या, मग बघच तू काय होईल ते. तिकडे स्वानंदीचे बाबा हॉलमध्ये बसलेले असतात. मंदाकिनी बडबड करत असते की मीच कामं करते, असं तसं तिचं चालूच असतो. तेवढ्यात आदिरा येते. आदिरा बोलते की कॉफी रेडी आहे का? तेव्हा मंदाकिनी बोलते कॉफी, आणि तुला? अरे हो ना, मी विसरलीस, तू कॉफी पितेस ना. पण काय ना रोजची कॉफी करून ना कॉफी संपली आहे. तेव्हा आदिरा बोलते की मग चहा? तेव्हा मंदाकिनी बोलते मी चहा तुझ्यासाठी करू? अगं तू मला चहा करून द्यायला पाहिजे, सासू कोणी सून कोणी, मी सासू आहे ना, तू मला आयता चहा आणून द्यायला पाहिजे सोफ्यावर. तेव्हा आदिरा बोलते की आई प्लीज शांत बसा, मी करते, मला तुम्ही सांगणार का? तेव्हा मंदाकिनी बोलते सुरुवातीपासून सांगावं लागेल का? तेव्हा आदिरा बोलते की सॉरी. तेव्हा मंदाकिनी तिला चहा कसं बनवायचं ते सांगते. आदिरा चहा बनवत असते आणि चहा बनवता मंदाकिनीने कणिक भिजवून ठेवलेलं असतं. त्या परातीला आदिराचा हात लागतो आणि पिठासहित परात खाली पडते. तेव्हा मंदाकिनी ओरडत असते की अगं आदिरा तुला दिसत नाही का, कसं काय सांडलंस तू, सगळं पीठ केलं. तेव्हा आदिरा बोलते की मला सवय नाही आहे ना, मला किचन लहान वाटलं त्याच्यामुळे ते माझ्याकडनं चुकून झालं. तेवढ्यात रोहन तिथे येतो आणि बोलतो की आदिरा का ओरडतेस तू? तेव्हा आदिरा बोलते मी नाही, आई मोठ्याने बोलत आहेत. तेव्हा मंदाकिनी बोलते की अरे तुझ्या बायकोला चहा प्यायचा होता, ती चहा बनवत होती, ती म्हणते की किचन लहान आहे. आता आपण सगळे तिन्ही त्रिकाळ या किचनमध्ये वावरलो आहे, आपल्याला लहान वाटलं किचन. आता सरपोतदारांच्या घरात वादावारी सुरू झालेल्या दिसत आहेत. आता हळूहळू पुढे बघूया काय होतं आहे ते. इकडे स्वानंदी राजवाडे म्हणून हॉलमध्ये येते. तेव्हा आजी बोलते की स्वानंदी अगं तू नवऱ्याला अशी का हाक मारते? तेव्हा स्वानंदी बोलते ते म्हणाले. तेव्हा समर बोलतो की हो मीच म्हणालो, कारण सगळ्यांसाठी सोयीचं आहे ते. तेव्हा समोर बोलतं की का तुम्ही माझं नाव घेऊन सारखं मला थांबवताय? तेव्हा स्वानंदी बोलते तुमचा फोन राहिला होता मिस्टर राजवाडे. तेव्हा समर चालला जातो. तेव्हा आजी बोलते काय मुलगा आहे हा, आणि इथे आजचा एपिसोड संपतो.